कधी-कधी साध्या पोळ्या, त्रिकोण पराठे खाऊन कंटाळा येतो. तर काहीतरी वेगळं मुलांना खायला हवं असतं. आपल्याला मोठ्यांना पण काही ना काही वेगळं खायला हवं असतं. तर आज साध्या पोळ्या न करता मी हे लच्छा पराठा बनवून घेतलेले आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करावं. यात मी कणिक आधीच मळून ठेवलेली आहे. तेल आणि मीठ टाकूनच साध्या प्रकारची ही कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याची एक प्लेन पहिले पोळी बनवून घेते आहे. मी 2 प्रकारचे इथे आज पराठे सांगते आहे. म्हणजे 2 प्रकारे लच्छे पराठे बनवू शकता किंवा अजून तुम्ही कुठल्या वेगळ्या अजून पद्धतीने करत असाल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. बघा प्लेन पोळी लाटल्यानंतर थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. पहिले तेल घालून घेते आहे आणि जसं आपण पंखा बनवतो त्या हिशोबाने इथे असे फोल्ड्स करून घेते आहे. बघा लहानपणी सगळ्यांनीच पंखे बनवलेले आहे. तर हे असे छान व्यवस्थित छोटे छोटे असे फोल्ड्स करून घ्यायचे आहे. फोल्ड्स केल्यानंतर त्याला असे राऊंड करून घ्यायचा आहे आणि शेवटचा कोपरा असा खाली दाबून घ्यायचा आहे. आणि बघा छान हाताने दाबून घ्यायचा आहे आणि थोडंसं हातानेच प्रेस करत पसरवून घ्यायचं आहे. बघा आता थोडंसं कणिक लावून इथे व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. बघा हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. इथे थोडीशी नेहमीपेक्षा जाड असं ठेवायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने लाटत जायचं आहे. बघा इथे तुम्ही बटर वापरायचं असेल तर बटर पण वापरून घेऊ शकता. तुम्ही इथे कलौंजी टाकून घेऊ शकता किंवा सांबार टाकून घेऊ शकता. पण मी आज अगदीच प्लेन इथे पराठा बनवून घेते आहे. बघा आता छान शेकून घ्यायचं आहे. पहिल्या बाजूला व्यवस्थित थोडंसं हलकं आणि दुसरी बाजू छान खमंग खरपूस असं करून घ्यायची आहे. बघा दुसरी बाजू छान झाल्यानंतर इथे तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बटर पण लावू शकता, तूप लावून घेऊ शकता. तुम्हाला तूप आवडत असेल आहे तर तूप पण लावून घेऊ शकता. बघा व्यवस्थित इथे तेल पसरवून घेते आहे मी आणि छान आता खमंग भाजून घेते आहे. खूप छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे जेणेकरून एक एक आपली परत इथे बघा एक एक परत जी आहे फोल्ड जी आहे ती दिसते. छान पापुद्रे सुटलेले असतात. अगदी खूप छान असे तुम्ही करून घेऊ शकता. बघा दोन्ही अलटवून पलटवून छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा आणि गरमागरम सर्व करून घ्यायचा आहे. बघा छान लच्छे सुटलेले आहे. आता दुसरे प्रकार बघा छान प्लेन पोळी करून घेतलेली आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे असं नुसतं राऊंड मी इथे फोल्ड करून घेणार आहे. बघा छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मधातून चिरा देऊन इथे याला गोल करून परत तसंच लाटून घ्यायचं आहे. बघा हे असं केल्यानंतर ना एक हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकार तुम्ही केला तरी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून ते लच्छे एकदम मोडायला नको. बघा छान दोन्ही पण प्रकार एकाच्या परत खूप जास्ती निघालेले आहे लच्छे आणि दुसऱ्याचे तितकेसे नाही निघाले आहे. दोन्ही प्रकारे केल्याने छानच वाटतात. तुम्हाला जे सोपीचं वाटते ते तुम्ही